मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. विजन करताय संपूर्ण कार्यक्रम यूट्यूबवर या ठिकाणी अनेक चॅनलवर कार्यक्रम तुम्हाला पाहता येतोय, म्हणून अतिशय सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा या कार्यक्रमाचा सर्वांनी अतिशय आनंदानं याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय पारमार्थिक साधनेमधील धन्यता व्यक्त करतायत. महाराज सांगतात, धन्य मी मानेन आपुले संचित राहिलीशी प्रीत तुझी नामी. महाराज सांगतात या ठिकाणी धन्यता देत आहेत. कशाला देत आहे तर महाराज सांगतात भगवंताचे परमात्म्याच्या ठिकाणी माझी प्रीती जडली राहिली, म्हणून महाराज नामाच्या ठिकाणी धन्यता देत आहेत. पहिल्या शब्दात धन्य मी मानेन आपुले संचित. का हो महाराज या ठिकाणी नामाच्या ठिकाणी एवढं महत्व काय तर महाराज सांगतात परमात्म्याचं जर माझ्याकडनं सेवा घडली तर महाराज सांगतात जगामध्ये कुठल्याच प्रकारचा संदेह राहणार नाही. न पड्या बाही काळा हाती धन्य झालो आता असे संदेह नाही. कुठल्याच प्रकारचा माझ्या जीवनात संदेह उरणार नाही. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात हे जर माझ्या जीवनात परमात्म्याची सेवा घडली तर या ठिकाणी सेवेचं फळ असं असेल की महाराज सांगतात अनेक रसाचं मला सेवन करत, त्यापैकी विशेष रस महाराज सांगतात ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती. सर्व काळ मला ब्रह्मरस सेवन करायला मिळाला, त्याला कारण काय असेल तर संतांची सेवा, संतांचा सहवास आणि संतांची संगती. शेवटच्या चरणात महाराज सांगतात किती तो रस या ठिकाणी सेवन केला तरी अजूनच मला सेवन करावा वाटतो, कारण परमात्म्याची सेवा आहे, नामचिंतनाचे साधनाचं फळ आहे. तर महाराज सांगतात तुका म्हणे पोट झाल्याची निधाय खादलेची न खाय आवडीने. जसं एखादा आवडीचा विषय माणसाला पुन्हा 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 सेवन करावा वाटतो, तसं जगद्गुरु तुकोबरा शेवटच्या चरणात सांगतात कारण माझ्या आवडीचा विषय आहे परमात्म्याची सेवा, आणि ती सेवा करण्याचा योग माझ्या जीवनात प्राप्त होतोय आणि पुन्हा पुन्हा मला सेवन करावा वाटतो. किती खाल्लं तरी माझं पोट रिकामच राहतं आवडीने, कारण एखादा आवडीचा पदार्थ आहे तो पुन्हा सेवन करावा वाटतो. जसं महाराज सांगतात नाम साधना माझ्या आवडीचा विषय तो पुन्हा पुन्हा मला सेवन करावा वाटतो. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठाला या अभंगातून महाराज आपली अनुभूती व्यक्त करतायत, आपल्या परमार्थिक साधनेमधील सज्जन अनुभव व्यक्त करतायत. महाराजाला जो अनुभव आला तो महाराज या अभंगातून अनुभव जगापुरतं प्रतिपादन करतायत. पहिला महत्वाचा प्रश्न आहे परमार्थामध्ये महाराजाला अनुभव सुखाचा का दुःखाचा, पहिली महत्वाची शंका. तर महाराज सांगतात परमार्थामधील अनुभव आलेला महाराजांचा सुखाचा आहे, आनंदयुक्त आहे, आणि संसारातील अनुभव हा दुःखाचा आहे. एक नंबर. दुसरा फार महत्वाचा फरक आहे संसारातील अनुभव हा स्वतःपुरता आहे आणि परमार्थामधील अनुभव हा विश्वापुरता व्यापक आहे. 2 नंबरचा फरक. 3 नंबरचा फरक महाराज सांगतात संसाराचा अनुभव अतिशय दुःखाचा आहे आणि परमार्थाचा अनुभव सुखाचा आहे. महाराज सांगतात एवढे दुःख भोगले माझ्या वाचने सांगणं सुद्धा अशक्य आहे. महाराज डायरेक्ट बोलतायत, इतर संत बोलतायत, पण सर्व संतांपैकी तुकोबारायची भाषा मवाळ आहे. काही ठिकाणी तुकोबारायची भाषा महाराज या ठिकाणी सांगतात एवढी काही ठिकाणी मवाळ आहे, पण एका ठिकाणी महाराज एवढे प्रगट बोलतायत की देवा जे दुःख कोणी जगामध्ये सांगत नाही ते मी प्रगट करतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पावला माया वेष्टीला जीव माझा. ही महाराजांची भाषा. महाराज त्याच्यापेक्षा पुढचं सांगतात अनेक दुःखे सांगू मी किती, अनेक दुःखे सकळ संसाराची स्थिती न साहे पाशानं फुटते भय कापची ती भरला असे. महाराज सांगतात एवढे दुःख भोगली माझे वाचने सांगणं सुद्धा अशक्य आहे. महाराजांची डायरेक्ट भाषा महाराज. महाराज सांगतात एवढे दुःख भोगली, हा महाराजांचा परमार्थामधील आलेला अनुभव आहे. पहिला महत्वाचा प्रश्न. संसारातील अनुभव दुःखाचा आहे, लक्षात ठेवा. महाराजला जो अनुभव आला तो महाराज या अभंगात व्यक्त करतायत, तर महाराजांची या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतायत. कारण कृतज्ञ वेगळा आणि कृतज्ञ वेगळा. तर महाराज या ठिकाणी कृतज्ञ आहेत, कृतज्ञ नाहीये. कारण कृतज्ञ कुणाला म्हटलं जातं आणि कृतज्ञ कुणाला म्हटलं जातो, जो उपकाराची फेड महाराज अपकारने करतो याला कृतज्ञ म्हटलं जातं, जे उपकाराची फेड उपकारने करतो याला कृतज्ञ म्हटलं जातं. तर महाराजांची कृतज्ञता व्यक्त करतायत. लक्षात ठेवा जगामध्ये 2 वृत्तीचे लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण लक्षात ठेवा हा जो भगवान बाबांचा सोहळा आहे, हा जो सोहळा आपण कृतज्ञता सोहळा आहे. कारण त्यांचे काही उपकार आहेत, त्यावर उपकाराची फेड आपण करू शकणार नाही, पण काही अंश आहे. लक्षात ठेवा परतफेड करतोय आपण. आपण कृतज्ञ आहोत, मला हे चिंतन करायचं आहे.
अभंगामध्ये महाराज कृतज्ञ व्यक्त करतात. ऐका, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे, काय सांगू आता संतांचे उपकार. या ठिकाणी प्रमाण महाराजांनी दिलं म्हणून चिंतन थोडं करायचं आहे. तर या अभंगामध्ये चिंतन करत असताना महाराज या ठिकाणी आपलंही भाग्य आहे की संतांचे उपकार या ठिकाणी त्यांची सेवा करायच्या माध्यमातून फेडायचे आहेत. मला हे चिंतन करायचे. लक्षात ठेवा, जगामध्ये दोन वृत्तीचे लोक आहेत, एक कृतज्ञ वृत्तीचा आणि कृतज्ञ वृत्तीचे माणसं आहेत. लक्षात ठेवा, कृतज्ञ कोणाला म्हणतात पुन्हा सांगेल, जो उपकाराची फेड अपकाराने करतो याला कृतज्ञ म्हटलं जातं. जो उपकाराची फेड जो उपकारानेच करतो त्याला कृतज्ञ म्हटलं जातं. एक मला उदाहरण सांगायचे, मार्मिक दृष्टांत अवधान माझ्याकडे द्या, कारण जाणते सोडतेत आपण. एक गौतम नावाचा ब्राह्मण आहे, प्रवासाला निघाला. मार्मिक दृष्टांत आहे. प्रवासाला निघाला, प्रवास करता 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 तो थकला त्याला विश्रांती करता त्याने विचार केला आपण कुठेतरी विश्रांती करता एका झाडाच्या आश्रयाला थांबावं. तो जंगलामध्ये एका झाडाच्या आश्रयाला थांबला. ज्या झाडाच्या आश्रयाला थांबला त्या झाडावर या ठिकाणी ऐका, त्या झाडावर अतिशय या ठिकाणी राजहंस नावाचा पक्षी त्या ठिकाणी वास्तव्य करत होता. त्या झाडावर तो ग्रस्त झाडाखाली झोपला आणि त्याला दुपारी ऊन लागायला लागलं. ऊन लागत असताना त्या राजहंसाच्या लक्षात आलं, अरे आपल्या झाडाखाली एक कुणीतरी अतिथी आलाय. झाड हे माझं घर आहे, झाडाखाली जो माणूस येईल तो माझा अतिथी आहे. माझं कर्तव्य आहे, अतिथी देवो भव, माझं कर्तव्य. ऐका, कोण बोलतोय? राजहंस. त्याचे विचार पहा. कारण राजहंस पक्षी होता पण कर्म करत होता. बाबा योगवृष्टी, इतकं गोड कर्म करायचं, माणसापेक्षाही चांगलं कर्म करायचा. माणसापेक्षा त्याचा नियम असा होता. फक्त राजहंस पक्षी होता पण कर्म करत असताना रोज सकाळी मृत्यूलोकामधून ब्रह्मदेवाकडे जायचं. सत्य लोकात ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये ते बसायचा. आपण जसं कीर्तनला श्रोते म्हणून तुम्ही बसलात, तिथे त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये तो श्रोता म्हणून बसायचा. ब्रह्मदेव सर्वाला ज्ञान सांगत असायचे आणि ज्ञान सांगत असताना त्याने ते ज्ञान श्रवण करायचं. आणि श्रवण केल्यानंतर जो अरण्याचा राजा आहे त्या राजाकडे जायचं आणि त्या राजाला ज्ञान सांगायचं. त्याचा रोजचा नियम होता. त्या काळामध्ये बळीराम महाराज राजे महाराजे सुद्धा माणसापेक्षा सत्कर्म करणारे होते, परमार्थ करणारे होते. त्या काळातलं सांगतो, आताचं सांगत नाही. लक्षात ठेवा, आताचा विचारही या ठिकाणी आपला करायचा नाही. कारण आताचे बरेच लोक म्हणतात गीतेची काय गरज आहे, ज्ञानेश्वरीची काय गरज आहे, भागवताची काय गरज आहे. मला हे चिंतन करायचं नाही. ती लक्षात ठेवा. तर तो राजा होता, सत्शील होता. त्याचा नेम होता की ब्रह्मदेवाकडे तो राजहंस जायचा आणि राजाला तो ज्ञान सांगायचा आणि नंतर त्याची दिनचर्या सुरू असायची. हा त्याचा नियम होता. त्या राजहंसाने विचार केला, हा ग्रस्त झोपलाय, परिचय नाहीये, ऊन लागतंय पायावर, खाली आला आणि आपल्या पंखाने त्याच्या अंगावर छाया धरली. मार्मिक दृष्टांत अवधान माझ्याकडे द्या.
छाया धरली. छाया धरल्यानंतर डोक्यावर ऊन लागू लागलं. डोक्यावर पंख धरले. पंखाच्या रूपाने सावली त्याला झाली. बराच वेळ झोपला आणि झोपेतून उठल्यानंतर त्याला इतकं फ्रेश वाटलं की या ठिकाणी पुन्हा तो प्रवासाला निघाला. प्रवासाला निघाल्यानंतर राजहंसाने सांगितलं थांब, प्रवास करू नको. त्याने सांगितलं का करू नको? अरे या जंगलातून तो प्रवास करणार आहे, तुला 2 ते 3 दिवस लागणार आहे जंगलातून प्रवास करायला. पुढे 3 दिवसानंतर तुला गाव लागेल आणि या जंगलामध्ये स्वादपते आहेत, वाघ आहे, सिंह आहे आणि या ठिकाणी तू आता रात्र होते, सूर्य अस्ताला जातोय आणि जर तू प्रवास करायला निघालास तर रात्रीच्या वेळी माणसाला प्रतिबंध करता येणार नाही. तर या ठिकाणी एक काम कर, सकाळी सूर्य उगवला की प्रवासाला लाग. त्याने सांगितले ठीक आहे. तो थांबला. थांबल्यानंतर त्याने विचार केला अहो मला खूप भूक लागली आहे, मी प्रवासी आहे. त्यावेळेस त्याने विचार केला राजहंसाने भूक लागली हो, मग एक काम कर, तुला भूक लागली ना, माझंही कर्तव्य आहे, कारण तू माझ्याकडे अतिथी देव आहे, अतिथी देव आलेला आहेस माझ्याकडे. त्या राजहंसाने काय केलं, जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर ताजे ताजे फळं तोडले, जे गोड फळं आहेत ते त्याला खायला दिले. खायला दिल्यानंतर तो गोड फळं खाल्ल्यानंतर तो तृप्त झाला, कारण 2 दिवसाचा उपवासी माणूस आहे. तृप्त झाला आणि तृप्त झाल्यानंतर त्याने सांगितलं अहो आता खूप मला भूक लागली होती ना, आता भूक या ठिकाणी मला लागली होती, आता मी तृप्त झालो, आता मला तहान लागली, पाणी पिणं मला अतिशय गरजेचं आहे, जंगल आहे अतिशय गरजेचं आहे. मग राजहंसाने सांगितलं थांब, काळजी करू नको, तू माझ्या मागे चल. राजहंस पुढे आहे, तो ग्रस्त मागे आहे का मार्मिक दृष्टांत आहे. आणि पुढे पुढे जाता जाता राजहंसाने सांगितलंय जंगलामध्ये या ठिकाणी थंड पाण्याचं ठिकाण म्हणजे तळ आहे, जलाशय आहे, तिथे जा आणि तो पाणी पे. एक लांबून त्याला तळ दाखवलं, तो जवळ गेला आणि पाणी पिण्याकरता साधन नाही. पुन्हा राजहंसाने सांगितले हे बघ, मी जर माणूस असतो ना, देवाने मला हातपाय दिले असते ना, तर या ठिकाणी मी तुला एखादं भांडं दिलं असतं पाणी पिण्याकरता, पण आता मला काही देता येत नाही आणि पुन्हा देतही आलं असतं, पण मी जंगलामध्ये आहे, तू जंगलामध्ये आहेस, अरण्य आहे, इथे काही साधन नाही. एक काम कर, तू ओंजळीने पाणी पे आणि तृप्त हो. त्याने सांगितलं मरी आहे. तयारी करत असताना राजहंसाने सांगितलं हे बघ आता थांब, तुला 3 दिवस लागणार आहे या जंगलातून पलीकडे जाण्याकरता. तुला भूक लागेल, तुला माणसं भेटतील, पण माझ्यासारखे या ठिकाणी तुला अतिथी सेवकाने भेटतील असं सांगता येत नाही. मग एक काम कर, मी तुझी सगळी पूर्ण प्रवासाची तयारी करतो, तू थांब. तो थांबला आणि तो राजहंस जंगलामध्ये झाला. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर हा ग्रस्त पुन्हा त्याच्या मागे गेला. त्याने विचार केला हा कुठे जातोय बघावं, विकृती निर्माण झाली त्या ग्रस्ताच्या मनामध्ये. पुढे जाता जाता राजहंस ताजे ताजे फळं तोडतोय आणि फळं तोडता तोडता याच्या लक्षात आलं हा आपल्याला 3 दिवसाचे फळं तोडून देणार. हो 3 दिवसाचे देणार. ते फळं पुढे नासले जातील, त्याचं या ठिकाणी वीट येणार, ते कुजले जातील. मग एक काम करू ना आपण, याच्यापेक्षा काय करू, 3 दिवस जेवढं लागेल ना एवढी आपण सामुग्री तयार करू. मग त्याला विकृती निर्माण झाली. त्याने काय केलं, राजहंस फळं तोडतोय आणि फळं तोडता तोडता याने काय केलं, राजहंसाला हातात पकडलं. हातात पकडल्यानंतर मागून हातात पकडलं, त्याची चोच दगडाने तोडली, पाय तोडले, पंख बाजूला केले आणि सगळं मांसाचा गोळा एकत्र घेतला, हातात घेतला. आणि हातात घेतल्यानंतर पुढे प्रवासाला जायच्या अगोदर त्या जंगलामध्ये त्यांनी छोट्या छोट्या काटक्या गोळ्या केल्या, काट्या गोळ्या केल्या. एक पाला गोळा केला, पाचोळा गोळा केला आणि ज्या झाडाखाली, झाडावर राजहंस राहत होता त्या झाडाखाली येऊन बसला आणि त्या झाडाखाली त्याने राजहंसाचं मांस शिजवलं आणि भाजलं. आणि भाजल्यानंतर तो गोळा घेतला, खांद्यावर टाकला. त्याने विचार केला प्रवासाला निघायचं आहे, मग 3 दिवस आपण लागेल ना, एवढं तो राजहंस सांगत होता ना, मग आता जिथे भूक लागेल ना तिथे त्याचं मांस खायचं. ऐका, विकृती निर्माण झाली. आणि पुढे त्याने तीच प्रक्रिया केली आणि प्रवासाला निघाला. प्रवासाला निघाल्यानंतर इकडे तो अरण्याचा राजा होता, त्या राजाला 3 दिवस झालं राजहंसाची भेट नाही. म्हणून त्याने आपल्या सेवकाला बोलवलं आणि सांगितलं सेवकाला, अरे तो राजहंस होता, जा 3 दिवस झालं तो आज मला भेटला नाही, माझा नेम आहे त्या राजहंसानं मला ज्ञान सांगावं आणि मी तेच ज्ञान श्रवण करावं आणि माझा दिनचर्या चालवावी, हा माझा नेम होता. 3 दिवस झालं बाबा तो येत नाही, बघा कुठे गावाला गेला का, त्याला आजार झाला का, सर्दी झाली का, खोकला लागला का, ताप आली का, बघा काहीतरी विलाज करा आणि तिकडे जा आणि माझा निरोप सांगा. तो जर येत नसेल ना तर माझा निरोप सांगा, राजाने तुला बोलवलंय राजदरबारामध्ये. सेवक गेले, सेवक जंगलामध्ये गेले, आवाज दिला, कुठल्याच बाजूने आवाज येत नाही.
आणि कुठेच आवाज येत नाही असं लक्षात आलं. पण एक सेवक होता, त्याने विचार केला, या झाडावर राजहंस राहत होता, तिथे जाऊ आपण, काय झालं बघूया. ज्या झाडाखाली उभारला आणि मोठ्याने आवाज दिला, कुठूनच राजहंसाचा आवाज प्रतिकार येत नाही, वापस आवाज येत नाही. पण त्याच्या लक्षात आला आवाज येत नाही ना, काहीतरी झाला असेल. मग तो पुढे गेला, पण त्याच्या लक्षात आलं इथे छोट्या छोट्या काटक्या पडलेल्या आहेत, पाचोळा पडलेला आहे, आणि या पाचोळ्यावर राजहंसाची चोंच आहे, पंख आहेत, आणि काही त्या ठिकाणी सगळे एक मांस भाजल्याचं लक्ष त्याचं आलं. आणि मग त्याने विचार केला, नक्कीच इथे त्याचं काहीतरी झालेलं दिसतंय. सगळं गाठोडं बांधलं, त्यामध्ये सगळे दगडासह घेतलं आणि खांद्यावर टाकलं. दरबारामध्ये आला, आणि दरबारामध्ये आल्यानंतर राजाच्या समोर ते गाठोडं टाकलं. आणि राजाला सांगता, राजा साहेब, आजपासून राजहंस कधीच वापस आपल्या दरबारामध्ये येणार नाही. राजाने सांगितलं, काय येणार नाही? कोणत्या गावाला गेलाय? अरे 25 वर्ष रौप्य महोत्सव सुरू आहे, भगवान बाबाची जयंती. कंडारीला गेला का, बदनापूरला गेला का, जालन्याला गेला का, सासरवाडीला गेला, कोणत्या गावाला गेला बघा, माझा निरोप द्या आणि फोन लावा. त्याने सांगितलं, राजा साहेब, आजपासून तो कधीच वापस येणार नाही. राजाने सांगितलं, काय येणार नाही? हा प्रश्न निर्माण केला. मग त्या सेवकाने जे गाठड होतं पुढे टाकलं. राजासाहेब बघा, राजाने बघितलं की चोंच राजहंसाची आहे, पंख राजहंसाचे आहेत. लक्षात आला, अरे याची कोणीतरी हत्या केली रे, का हत्या झाली असेल. वाईट वाटलं, आणि त्याची उत्तर क्रिया 13 दिवस केली. 14व्या दिवशी नगर भोजन दिलं, आणि शास्त्रयुक्त पद्धतीने त्याची संपूर्ण उत्तर क्रिया त्या राजाने केली. आणि मग या ठिकाणी उत्तर क्रिया झाली. राजाने सांगितलं, आता शोध घेतला पाहिजे, माझ्या दरबारामध्ये राजहंसाची हत्या केली, याचा शोध मला 1 ते 2 दिवसामध्ये लागला पाहिजे. सगळ्याला सांगितलं, आणि सगळ्या 4 दिशेला सेवक पाठवले, ज्याने हत्या केली ते पकडून आणा, असं या ठिकाणी फर्मान काढलं. 4 दिशेने या ठिकाणी माणसं पळतायत, बघतायत. ते एका जंगलामध्ये एक ग्रस्त प्रवास करता करता त्यांच्या लक्षात आलं, सूर्य अस्ताला जातोय. एक सेवक जवळ गेला, सांगितलं, का हो, तुम्ही राजहंसाला बघितलं का? त्याने सांगितलं, बघितलं काय? अरे ज्या झाडाखाली मी राहत होतो विश्रांतीला, त्या झाडावर राजहंस राहत होता, त्याने माझी खूप सेवा केली. एवढं वाक्य त्याने ऐकलं, त्याला पकडलं आणि राजाच्या दरबारात आणलं. मार्मिक दृष्टांत ते अवधान माझ्याकडे द्या. राजाकडे आणलं. राजाने पहिला प्रश्न केला, का हो, तुम्ही या राजहंसाला ओळखता का? त्याने सांगितलं, राजा साहेब, मी ओळखतो, यात विशेषता काही नाही. मी प्रवास करत होतो, प्रवास करता करता मला या ठिकाणी थकलो म्हणून झाडाखाली बसलो. बसल्यानंतर मला ऊन लागलं, तर माझ्या शरीरावर त्याने छाया धरली, पंख. मला ऊन लागू दिलं नाही. माझ्या डोक्यावर ऊन लागायला लागलं, डोक्यावर छाया धरली. मला भूक लागली, तर राजहंसाने काय केलं, राजा साहेब, जंगलातील गोड गोड ताजे ताजे फळं आणले, मला खायला दिली. मला तहान लागली तर मला जलाशय दाखवलं, आणि रात्री उशाला पाणी ठेवायला सुद्धा सांगितलं. आणि 3 दिवसाकरता मला भूक लागेल म्हणून राजहंसाने मला 3 दिवसाचे फळं सुद्धा दिले. आणि एवढं बोलल्यानंतर राजाने प्रश्न केला, एवढी जर तुझी राजहंस सेवा करतोय, तू निरापराधी राजहंसाला का मारलंस? का मारलं त्याला? का हत्या केली? उत्तर देता आलं नाही. राजाने सेवकाला सांगितलं, पकडा याला, याचे हात माझ्या समोर तोडा, पाय तोडा, आणि याच्या शरीराचे तुकडे तुकडे करा, आणि आपल्या गावाच्या पूर्व दिशेला, पश्चिम दिशेला किंवा पूर्व दिशेला 2 ते 3 किलोमीटर अंतरावर त्या न्या, आणि तिथे त्याचं संपूर्ण माथेमध्ये गाठोडं टाका आणि निघून या. सेवकाला आदेश मिळाला राजांचा. ऐका, या ठिकाणी त्याचे हात तोडले, पाय तोडले, आणि सगळं गाठोडं केलं, आणि गावाच्या पूर्व दिशेला 2 किलोमीटर अंतरावर टाकलं. 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4थ्या दिवशी त्याच्या शरीराची दुर्गंधी सुटू लागली. गावातील सगळे लोक घाबरू लागले. या ठिकाणी साथीचे रोग आले काय असं घाबरू लागले. राजाकडे आले, राजा साहेब, पूर्व दिशेला दुर्गंधी येते, वास येतोय, काही कळत नाही, लोक आजारी पडतायत. काही लोकांना या ठिकाणी जर आजारी पडले तर लोक मेले जातील, मग काळजी करा आणि प्रतिबंध करा. राजा त्या ठिकाणी प्रजेची काळजी करणारा होता. लक्षात ठेवा, आता दुष्काळ पडला, लोक आत्महत्या करतात तरी काळजी करत नाही, लक्षात ठेव. पण त्या काळचं सांगतो मी. राजाने विचार केला, लगेच प्रतिबंध झाला पाहिजे. सेवकाला आज्ञा दिली, जा, राक्षस आहे, राक्षसाचं खाद्य, मांस खाद्य, पकडा 2-3 राक्षसांना दरबारातील, माझं नाव सांगा,
आणि त्याला ते खायला द्या, आणि खायला दिलं तर कायमची या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी दुर्गंधी संपेल. सेवकाला सांगितलं, सेवक गेले, 2 राक्षस 3 राक्षस पकडले, त्यांना खायला दिलं. राक्षस तोंड लावत नाहीत. ऐका, कृतज्ञ शब्दावर बोलतोय मी, कृतज्ञ शब्दावर. राक्षस जवळ गेले, वास घेतला, वापस आले, स्पर्श करत नाहीत. पुन्हा राजाला निरोप दिला. राजाने सांगितलं, जा, राक्षस जर नसतील खात तर गिधाड नाव आहे, त्याला गिधाडाला पकडा, त्याला खायला द्या, मग कायमची दुर्गंधी संपेल. गिधाड आणले पकडून, गिधाड सुद्धा बाबा स्पर्श करत नाहीत. राजाला सांगितलं, राक्षस खात नाहीत, गिधाड खात नाहीत. पुन्हा राजाने सांगितलं, जा, आपल्या दरबारामध्ये प्राणी सांगायला वाघ आहेत, सिंह आहेत, 2 ते 3 वाघ आणा, सिंह आणा, आणि त्याला ते खायला द्या, म्हणजे कायमची दुर्गंधी संपेल. राक्षस खात नाहीत, गिधाड खात नाही. आणि मग या ठिकाणी वाघ सिंह होते, ते पिंजरे आणले, जवळ सोडले. त्या ठिकाणी तिथं वाघ गेला, स्पर्श केला, वापस आला. सिंह पकडला, तो पकडून पुन्हा जिथे आहे ते मांस होतं, वास होतं शरीराचं, तिथे सोडला, तो सुद्धा स्पर्श करत नाही. लक्षात आलं, ज्या अर्थी गिधाड स्पर्श करत नाही, राक्षस स्पर्श करत नाही. आपण तर वाघ आहोत, आपण का खावं, काही खायला आपण मूर्ख आहेत की काय. वाघ सुद्धा लक्षात ठेवा, वाघ सुद्धा त्याचा मांस खात नाही. ऐका, वाघ खात नाही, आपण बघा कशाचं खातो, विचार हा सांगायचा नाही मला. हा, त्या सिंह सुद्धा स्पर्श करत नाही. आणि मग काय करावं, राजाला प्रश्न पडला. ज्या अर्थी वाघ स्पर्श करत नाही, ज्या अर्थी सिंह स्पर्श करत नाही, ज्या अर्थी राक्षस स्पर्श करत नाही, गिधाड पक्ष करत नाही, तर काय करावं प्रश्न पडला. राजा चिंताग्रस्त आहे, कारण त्या काळचा राजा चिंता करणारा होता. पुन्हा सगळे विद्वान लोकाला बोलवलं, आणि विद्वानाला बोलवून ते विद्वानाने राजाला प्रश्नाचं उत्तर दिलं. राजा साहेब महाभारत काढला, आणि महाभारतामध्ये असं लिहिलं होतं, जो कृतज्ञ माणूस आहे, कृतज्ञ माणूस आहे, त्याला शास्त्रामध्ये कुठलंच प्रायचित नाही. एखाद्या वेळेस आत्महत्या कळली, एखाद्या वेळेस आत्महत्या झाली तर त्याला प्रायचित आहे, पण जो कृतज्ञ माणूस आहे त्याला कुठलंच प्रायचित नाही. त्याला विद्वानाने राजाला सांगितलं, राजा साहेब या ठिकाणी आता याला कुठलंच प्रायचित नाही. मग मला हे चिंतन त्या ठिकाणी करायचं होतं, सिद्धांतावर मला यायचं आहे. जे कृतज्ञ आहेत, जे कृतज्ञ आहेत, लक्षात ठेवा, जे कृतज्ञ आहेत त्याला शास्त्रामध्ये कुठलंच प्रायचित नाही. पण तुकोबाराय सांगता, आम्ही कृतज्ञ आहोत का, तर परमात्म्याने आम्हाला जन्माला घातलं. म्हणून महाराज या ठिकाणी संचिताला धन्यता देत आहेत. महाराज बोलतात, माझ्यावर केवढे उपकार आहेत, कारण मी संचित महाराज धन्यता देत आहेत. कशाच्या जोरावर, तर महाराज सांगतो, ऐका, अभंगाची प्रस्तावना ठेवतोय. कशाच्या जोरावर, तर महाराज सांगतात, या ठिकाणी माझं प्रारब्ध एवढं बलवत्तर आहे की कारण महाराज प्रारब्धाला धन्यता देत आहेत. मग पुन्हा दुसरी शंका निर्माण होईल, महाराज जर प्रारब्ध जर धन्यता असेल तर या ठिकाणी महाराज या ठिकाणी धन्यता जर मानत असतील तर एका ठिकाणी तुम्ही सांगताय बरे झाले देवा निघाले दिवाळे, तरी महाराज धन्यता देत आहेत. कारण काय, पुढे तुकोबराय सांगतात, कोपले पाटील गावीचेही लोक, त्याला महाराज धन्यता देत आहेत. पुढे महाराज सांगतात, रामेश्वर भट्टांनी त्याहीपेक्षा महाराज धन्यतेचं लक्षण काय सांगतात, ऐका. तर महाराज सांगतात, ते या ठिकाणी स्त्री एक अन्न न करता मिली तरी तुकोबराय धन्यता देत आहेत. मग तुम्ही जर म्हणाल महाराज बायको मरणं म्हणजे धन्यतेचं लक्षण आहे का, तर तुकोबराय सांगतात, बरं झालं, ऐका, बरं झालं, मला हे चिंतन करायचं आहे. तर महाराज सांगतात, लौकिक धन्यता आहे, पण आध्यात्मिक आणि शास्त्रीय जर दुष्ट धन्यता दिली तर महाराज सांगतात, या ठिकाणी माझं प्रारब्ध बलवत्तर आहे. कारण महाराज कशाच्या आधार तुम्ही प्रारब्ध बलवत्तर म्हणताय, तर त्या ठिकाणी 3 प्रकारे लक्षात ठेवा. महाराज संचिताला धन्यता देत आहेत. मग त्या ठिकाणी शास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर मग शास्त्राच्या दृष्टीने विचार करत असताना संचित म्हणजे काय, जे कोणाला दिसत नाही पण मानावं लागतं त्याला संचित म्हटलं जातं. दिसत नाही पण मानल्याशिवाय राहता येत नाही त्याला संचित म्हटलं जातं. माझं संचित तुम्हाला दिसत नाही, तुमचं मला दिसत नाही, याला संचित म्हटलं जातं. 1 नंबर. 2 लक्षात ठेव, त्यामध्ये प्रकार आहेत. 1 शब्द प्रमाण, 2 प्रत्यक्ष प्रमाण, 3 अनुमान प्रमाण. शब्द प्रमाण कोणाला म्हटलं जातं पहा, थोडे आपण जाणते श्रोते म्हणून थोडं चिंतन करतोय. प्रत्यक्ष प्रमाण कोणाला म्हटलं जातं, शब्द प्रमाण. सकाळी 3:30 वाजता फोन आला सासरवाडीहून, जावायला, जावई बापू तुम्हाला सकाळी 3:30 वाजता मुलगा हॉस्पिटलमध्ये झाला. जावाई सासरा बोलत नव्हता, पण 3:30 वाजता फोन आला, उचलला, निरोप ऐकला, आनंद वाटला. पण जरा जावाई येडाच होता. मग ते गावात गेला, गावात मिठाई दुकान होते, जेवढी मिठाई घेतली आणि मिठाई गल्लीमध्ये सकाळी आंघोळीच्या अगोदर गावात वाटू लागला. वाटता लोकांनी विचारलं, का हो भगवान बाबाची जयंती सुरू आहे, उत्सव सुरू आहे, या ठिकाणी दुपारी रामकथा झाल्यानंतर जेवण आहे, तुम्ही सकाळीच या ठिकाणी मिठाई वाटायला लागली, कारण काय. त्याने सांगितलं, हे बघ त्याचं कारण मला काही माहिती नाही, त्याच्या निमित्त मी वाटत नाही,
पण मला सकाळी 3:30 वाजता फोन आला आणि फोन काय आला तर या ठिकाणी 3:30 वाजता तुम्हाला मुलगा झाला म्हणून मी मिठाई वाटतोय. पण पुढचा माणूस हुशार होता, मांडी घालून कीर्तनात बसणारा होता, नेहमी ऐकणारा होता. मग त्याने विचारलं, जर तुम्ही सकाळी सकाळी फोन आला 3:30 वाजता असं तुम्ही आम्हाला सांगता, मग का हो तुम्ही मुलगा बघितलाय का? त्याने सांगितलं नाही. मग कशाच्या आधारावर मांडताय? याला म्हणतात शब्द प्रमाण. फोन आला सत्य मानलं, शब्द प्रमाण. लक्षात ठेवा, प्रत्यक्ष प्रमाण डोळ्याने ऐकायचं, कानाने ऐकायचं, डोळ्याने बघायचं आणि सत्य मानायचं, याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. आणि अनुमान प्रमाण तर ज्ञानोबा सांगतात अनुमान दिसत नाही पण मानावं लागतं, नाही म्हणता येत नाही, याला अनुमान म्हटलं जातं. ज्ञानोबा एक ओवी लिहितायत पहा, वसंत ऋतू कोणाला दिसत नाही, कोणी पाहिला नाही, पण आल्याशिवाय राहत नाही, नाही म्हणता येत नाही, याला म्हणतात अनुमान. ज्ञानोबा एक ओवी लिहितात पाहिजे, वसंताची रिघवणे झाडाचने साजेपणे जाणीजे तेवी करणे सांगती ज्ञान. अरे अर्जुना, वसंत ऋतू जसा अचानकच येतो आणि निघून जातो, याला म्हणतात अनुमान प्रमाण. याच्यापेक्षा आपलं गावचं सांगू का तुम्हाला? ज्या अर्थी लक्षात ठेवा, इतका गोड उत्सव सुरू आहे, परिसरामध्ये 6 ते 7 किलोमीटर आपला आवाज जात असेल, बरं तिथं जर आवाज नाही गेला तर लक्षात ठेवा उद्यापासून 8 दिवस सगळे कीर्तन युट्यूबवर दिसतील. लक्षात येतील लोकांच्या. ज्या अर्थी कंधारी गाव महाराष्ट्रात नव्हे देशात आज नाव दिसतंय म्हणजे प्रत्यक्ष बघता येते, त्या अर्थी भगवान बाबांचा रौप्य महोत्सव कंधारीमध्ये चालू असलेला असावा पाहिजे. याला म्हणतात बळीराम महाराज अनुमान प्रमाण. जे दिसत नाही पण मानावंच लागते, अनुमान प्रमाण. मग तुकोबरा या ठिकाणी सांगतात संचित कोणाला दिसत नाही. मग काही लोक डोकं चालवतील, महाराज मग तुकोबरा काय अंधश्रद्धा मानणारे होते का? महाराज अंधश्रद्धा मानणारे नव्हते. तर महाराज या ठिकाणी संचिताला धन्यता देत आहेत. कशाच्या आधारावर? तर महाराज सांगतात लक्षात ठेवा, संचिताला. कारण कोणताही भोग भोगत असताना संचिताशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. ऐका, हा होत नाही, लक्षात ठेवा. कोणतीही गोष्ट तुमच्या आमच्या जीवनामध्ये, कोणती गोष्ट कोणताही जीवनामध्ये भोग असेल तो भोगण्याकरता सुद्धा संचित महत्वाचा आहे. तर ऐकण्यात महाराज सुद्धा सांगतात या ठिकाणी भोगतो न घडे संचिता वाचवणे करावे ते मने समाधान. भोग भोगायचा आहे ना, संचित महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, संचित महत्वाचा आहे. काही वेळेला महाराज सांगतात संचित महत्वाचं आहे, हो, पण तुकोबराय सांगतात माझं एवढं संचित महत्वाचं आहे. मग कशाच्या जोरावर? तर महाराज सांगतात परमात्म्याच्या ठिकाणी, नामाच्या ठिकाणी माझी प्रीती झडली राहिली. महाराज संचिताला धन्यता देत आहेत. महाराजांची संचित वेगळं, धन्यता देण्याचे लक्षण वेगळे. आपलं बघा, एखाद्याला लॉटरी लागली आपण धन्यता देतो, एखादा फर्स्ट क्लास विद्यार्थी पास झाला त्याला धन्यता देतो, एखादा निवडून आला त्याला धन्यता देतो, एखाद्याला पद मिळालं त्याला धन्यता देतो. पण तुकोबरा या ठिकाणी सांगतात आम्ही लौकिकाला धन्यता देत नाही. तर महाराज सांगतात आम्ही धन्यता देतो कशाच्या जोरावर? जो परमात्म्याची सेवा करतो, जी परमात्म्याची सेवाच नाही तो रात्रंदिवस परमात्म्याचं नामसाधना करतो, त्याला धन्यता देत आहेत. मग तुम्ही डोकं चालवाल महाराज एवढं धन्यता देण्याचं लक्षणाचं कारण काय? तर महाराज सांगतात नाम मुखाला येण्याकरता सुद्धा धन्यता देत आहेत. अभंगाचं पहिलं चरण धन्य मी धन्यता देत आहेत संचिताला. कशाच्या जोरावर? तर महाराज सांगतात पहिल्या शब्दात धन्य मी मानीन आपुले संचित, उत्तरार्धामध्ये पहिल्या शब्दामध्ये राहिलीशी प्रीत तुझी नामी. नामाच्या ठिकाणी माझी प्रीती जडली राहिली, महाराज धन्यता देत आहेत. मग का हो महाराज या ठिकाणी नामाच्या ठिकाणी प्रीती जडण्याचं धन्यता देण्याचं लक्षण एवढं विशेष काय? तर महाराज सांगतात सगळ्यात विशेष हे आहे, ऐका. महाराज सांगतात आपल्याकडनं सगळ्या प्रक्रिया घडतील, सगळं आपल्याकडनं घडेल. इथं बसल्या बसल्या कंडारीमध्ये अख्ख्या गावाचं वर्णन करता येईल. अमुक अमुक ग्रस्त आहे, अमुक अमुक व्यक्ती आहे, अमुक अमुक त्याची इस्टेट आहे, अमुक अमुक सगळं वर्णन करता येईल. एखादा ग्रंथ लिहिता येईल त्याच्याबद्दल, त्या ग्रस्ताच्या बद्दल. इथं बसल्या बसल्या तालुक्याचं वर्णन करता येईल, इथे गावात बसल्या बसल्या जिल्ह्याचंही वर्णन आपल्याला करता येईल, इथे गावात कंडारीमध्ये बसल्यानंतर आपल्या देशाचंही वर्णन करता येईल. अमुक अमुक देश आहे, अमुक अमुक राज्य आहे, सर्वांचं वर्णन करता येईल. इथे बसल्या बसल्या जगातील काही जेवढे देश आहेत
लक्षात ठेव. भारत इंडियाच्या बाहेरचे देश आहेत त्याचंही वर्णन करता येईल, पण तुकोबाराय सांगतात इथं बसल्या बसल्या फुकट रामकृष्ण हरी म्हणता येणार नाही. मग तुम्ही म्हणता आम्हाला बोलता येत नाही का? बोलता येतं, पण महाराज सांगतात मुखाला रामकृष्ण हरी येण्याकरता सुद्धा सज्जन हो भाग्य लागतं. तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्यापेक्षा खूप लोक श्रीमंत आहेत, आपण तर काहीच नाही. लक्षात ठेवा, आपण तर काहीच नाही, पण हे भाग्य सर्वाला नाही. पण तुम्ही भाग्यवान आहात की परमात्म्याची सेवा करताय. लक्षात ठेवा, परमात्म्याची सेवा करताय. मला हे चिंतन करायचंय, सगळं काही होईल पण परमात्म्याचं नाम मुखाला येण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. माझ्यावर विश्वास नसेल तर ज्ञानेश्वरीमध्ये या. ज्ञानोबराय लिहितात, अर्जुना जयाचे वाचे पुढे भोजे, नाम नाचत असे माझे, ते जन्म सहस्त्र ओळखीजे, एक वेळ मुखाशी यावया. भगवान म्हणतात अर्जुना, कारण भगवंताचा अर्जुन हा लाडका शिष्य आहे. मी वैद्य महाराजांच्या मुखातून ऐकलेलं आहे, कारण वैद्य बाबांची गीता मी ऐकलेली आहे. लक्षात ठेवा, अर्जुन हा देवाचा लाडका शिष्य आहे. तर भगवान म्हणतात अर्जुना, अरे माझं एक नाम मुखाला येण्याकरता सुद्धा हजारो जन्म तुला घ्यावा लागतील. बरं, याच्यावर तुमचा विश्वास नसेल, तुकोबारायचं प्रमाण पाठ असेल तर म्हणा. तर महाराज सांगतात तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. लक्षात ठेवा, महाराज सांगतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. अरे अनेक जन्म आम्ही घेतले, त्याचे मुखे हारी अनंत जन्माचे सुकृत पदरी एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. महाराज अनेक जन्म तुम्हाला घ्यावा लागतील, कारण परमात्म्याचं नाव मुखाला येण्याकरता. तसं महाराज सांगतात या ठिकाणी संचिताला महाराज धन्यता देत आहेत. कारण काय तर महाराज सांगतात परमात्म्याच्या ठिकाणी माझी प्रीती जडली. मग तुम्ही म्हणाल महाराज यात विशेषता काय आहे? ऐका, सगळं आपल्याकडनं घडल, पण काही माणसं असतात. लक्षात ठेवा, करंटे कपाळ नाम ज्याचे नाम नहे वाचे. महाराज सांगतात काही करंटे कपाळचे लोक आहेत. महाराजांची भाषा, महाराज प्रकट बोलतात कधी कधी. महाराज म्हणतात काही माणसं असे आहेत, एखादा सत्कर्म सुरू आहे, कधी सत्कर्मामध्ये येणार नाहीत. गावामध्ये सप्ताह सुरू आहे, एवढा उत्सव मोठा सुरू आहे, आपण कधी देणगी देणार नाहीत. जर देतात त्याला सुद्धा काही माणसं देऊ देत नाहीत. लक्षात ठेवा, असे काही माणसं आहेत. तर महाराज सांगतात सगळं त्यांच्याकडनं घडल, पण रामकृष्ण हरी मुखाला येणार नाही. एक दृष्टांत सांगायचं आहे मला, सेवा समर्पणाच्या मार्गाला न्यायची आहे. तर लक्षात ठेवा, एक रस्ता आहे, एक रस्ता आहे. त्या ग्रस्तानं आयुष्यभर कधी सत्कर्म केलं नाही. काही काही माणसं असतात फक्त जन्माला येतात आणि या ठिकाणी मरतात, काहीच कामाच्या नसतात. घरच्या लोकाला बहारा असतो, गावच्या लोकाला त्रास असतो, तालुक्याच्या जिल्ह्याच्या लोकांना त्रास असतो, काहीच कामाचे नसतात. उदाहरण सांगेल तुम्हाला, 80-85 वर्षाची रनिंग आहे, पण 80-85 वर्षामध्ये गावामध्ये कुठल्याच मंदिरामध्ये तो भाग्यवान कधी गेला नाही. भाग्यवान सांगतो बरं का मी, हा भाग्यवान कधीच भाग्याला नाही. तो गावामध्ये सप्ताह सुरू आहे, एवढा रौप्य महोत्सव वर्ष सुरू आहे, कुठल्या गावात उत्सव असेल, कुठलाही असेल, लक्षात ठेवा, कुठलाही उत्सव, त्या उत्सवामध्ये तो कधी सामील होत नाही. आंधी पंढरपूरची दिंडी कधी दिंडीमध्ये नाही, गावामध्ये कुठल्या सत्कर्मध्ये त्याचा सहभाग नाही. आणि 80-85 वर्षाचे असताना 85 वर्षाची रनिंग आहे, तो आजारी पडला. आणि आजारी पडल्यानंतर त्याला 3 मुली आहेत, एक मुलगा आहे. मुलगा बाहेरच्या देशामध्ये शिक्षणाकरता त्यांनी पाठवलं. प्रयत्नवाद होता मुलाचा, तो बाहेरच्या देशामध्ये अमेरिकेसारख्या बलाढ्य देशामध्ये शिक्षणाकरता गेला आणि आजारी पडला. 3 मुलीला मेसेज दिला, मुली आल्या आणि मुलाला ज्यावेळेस कळालं वडील आजारी आहेत आणि वडिलाचे संस्कार होते, मुलगा लगेच आला. 3 दिवसामध्ये तो भारतामध्ये आला, भारतातून आपल्या गावामध्ये आला आणि सहकुटुंब तो परत रिटर्न आला.
आणि डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलं आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर 3 दिवसानं वडिलांनी शेवटचा श्वास घेतला आणि वय वर्ष 85 वर्षामध्ये त्यांनी आपली या ठिकाणी ज्ञानोबरायच्या भाषेमध्ये मग तया पुण्याची पावटी सरी सवेच इंद्रपणाची उठीव तर येऊ लागती माघारी मृत्यूलोकाचा नियम आहे. तो 85 वर्षे जगला, शेवटचा श्वास घेतला आणि तो त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये तो गेल्यानंतर ज्यावेळेस घरी त्याला आणलं, सगळी तयारी केली आणि मुलीने त्या मुलाला प्रश्न केला, दादा एक माझी इच्छा आहे तुला विचारू का? मोठी मुलगी हुशार होती, परमार्थिक विचाराची होती. त्याने सांगितलं, दादा माझं ऐकशील का? एक तुला बोलायचं आहे. मुलाला वाटलं आता संपत्ती करता बहीण बोलती की काय. त्याने सांगितलं, बोल ताई सांग तुला काय पाहिजे, अर्धा हिस्सा देऊ का, गाडी देऊ का? बाबा या ठिकाणी वडिलांच्या 4-5 FD आहेत भारतामध्ये, भारताच्या बाहेर सुद्धा अमेरिकेसारख्या देशामध्ये आहेत. सांग तुला कोणती FD देऊ? त्याने सांगितलं, दादा हे नको मला, ह्याची काही गरज नाहीये. मग सांग तुला काय पाहिजे, तुझी काय इच्छा आहे का? मार्मिक दृष्टांत आहे, मार्मिक दृष्टांत आहे, अवधान माझ्याकडे द्या. त्या मुलीने सांगितलं, दादा एकच माझी इच्छा आहे रे. अरे 85 वर्ष वडील जगले, गावामध्ये कुठंच या ठिकाणी सत्कर्मामध्ये कुठं बोर्ड लागला नाही, देणगीमध्ये कुठलंही त्याने कर्म केलं नाही सत्कर्म. पण एक ऐक, लहानपणी तू लहान होतास, आम्ही मोठ्या होतो. लहानपणी आई वारली आणि आई वारल्यानंतर आईची भूमिका वडिलांनी सांभाळली. आणि ज्यावेळेस वडील कामाला होते मुंबईसारख्या गोदी कामाला, कंपनी बंद पडली. कंपनी बंद पडल्यानंतर तू लहान होता, 2 मुली बहिणी लहान होत्या. लहान असताना या ठिकाणी लहान असताना ज्यावेळेस तुला कॉलेजला पाठवायचं होतं, पैसे कमी पडत होते, तर व्याजानं पैसे काढले. आणि ऐक दादा, ते या ठिकाणी तू लहान होतास, ज्यावेळेस कंपनी बंद पडली, वडील मला सांगायचे, ताई या ठिकाणी अभ्यास करा, अभ्यास करून घे, मी कामाला चाललोय. सकाळी कामाला जायचे मला सांगायचे, गोधी कामामध्ये कामाला चाललोय, कंपनीत कामाला चाललोय. कंपनी बंद पडली, मला सांगितलं नाही, तुला सांगितलं नाही, कोणालाच घरामध्ये सांगितलं नाही. दादा तर या ठिकाणी रेल्वे स्टेशनला हमाली केली आणि रेल्वे स्टेशनला ठाण्यासारख्या ठिकाणी, कल्याणसारख्या ठिकाणी हमाली केली आणि हमाली करून या ठिकाणी पैसा कमवला आणि आपल्या खर्च केला. आणि खर्च केला आणि तुला अमेरिकेसारख्या देशामध्ये शिक्षणाकरता पाठवलं. एकच इच्छा आहे रे माझी, असं सांगितलं जातं, मरणमुक्ती काशी. तर आपण काय करू, वडिलांची अंत्ययात्रा ना आपण अंत्यविधी तिकडे करू, काशीला. एकच माझी इच्छा आहे. दादाने सांगितलं, मोठा मुलगा होता, हुशार होता. त्याने सांगितलं, काळजी करू नको, सांग आता मला या ठिकाणी गाडीने जायचंय, 4 व्हीलरनं जायचंय, हेलिकॉप्टरने जायचंय, तू मला सांग. या ठिकाणी 10-20 गाड्या आता आपल्याकडे आहेत, सांग. 4 व्हीलरमध्ये जायचंय, हेलिकॉप्टर सांग. 3 ते 4 तासामध्ये मी फोन करतो आणि आपल्या गावामध्ये मी हेलिकॉप्टर उतरतो आणि हेलिकॉप्टरमध्ये आपण वाराणसीला जाऊ आणि तिथे संपूर्ण विधी करू. सांग तू मला. मुलीने सांगितलं, हेलिकॉप्टर जाणं उचित नाही दादा, आता आपल्या गाडीने प्रवास करू. गाडीमध्ये घेऊन चालले. ऐका, थोडक्यात दृष्टांत सांगायचे, वेळ मर्यादित आहे. गाडीमध्ये त्यांना टाकलं, गाडी निघाली काशीच्या दिशेने. तिन्ही मुली गाडीमध्ये बसले, काही नातेवाईक जवळ बसले. प्रवास निघाला आणि प्रवासाला गेल्यानंतर या ठिकाणी जवळ जाता जाता फक्त 6 ते 7 मिनिटं ड्रायव्हर विश्रांती करता थांबला. आणि तिथे थांबल्यानंतर थंडीचे दिवस होते. आता जशी थंडी ना तशीच त्यावेळेस थंडी होती. आणि तिथे थंडी असल्यामुळे एक असा रगतपित्या माणूस होता, थंडीने व्याकुळ आहे, वस्त्राची तो प्रतीक्षा करतोय. मग त्यावेळेस त्याने विचार केला, गाडीचा आपण आश्रय करू. मग त्या गाडीजवळ गेला आणि मागचा दरवाजा उघडा असल्यामुळे तो जाऊन आतमध्ये बसल्यानंतर गाडी सुरू झाली. जवळजवळ आता 3 ते 4 किलोमीटर अंतर, काशीचं अंतर आहे. फोनवर सगळी व्यवस्था केली. खांदेकरीत चंदनाच्या लाकडामध्ये संपूर्ण विधी करायचा आहे. या ठिकाणी ब्राह्मण तयार केले आणि शास्त्राप्रमाणे विधी करायचा आहे. या ठिकाणी मोठ्या मुलीची इच्छा होती. लहान मुलगा आपला छोटा भाऊ तो सगळ्या पुरवतो. ऐका, जवळ जाता जाता काशीला गाडी पोहोचली आणि गाडी काशीला गेल्यानंतर सगळं तयारी आहे. त्यावेळेस खांदेकरी होते, भाड्याने आणलेले पैसे घेणारे खांदेकरी. जवळ गेले, सांगितलं, सांगा कोणत्या गाडीमध्ये वडील आहेत त्याचं या ठिकाणी आम्हाला सांगा. त्यावेळेस त्या मुलीने सांगितलं, जा MH गाडी आहे. त्या ठिकाणी नंबर सांगितला. तो 4 खांदे जवळ खांदेकरी गाडीच्या जवळ गेली. गाडी उघडीच होती. पण तिथे गेल्यानंतर या ठिकाणी जिवंत माणूस तिथे बसलेला दिसला. जिवंत माणूस. ते खांदेकरी आले आणि सांगितलं, अहो आम्ही काय मेलेल्या माणसाची विधी करणारे, जिवंत माणसाची नाहीये. मग त्या मुलीला आनंद वाटला. न जाणून काशी बघून आयुष्यभर तर कधी 85 वर्षामध्ये आळंदी पंढरपूरची वारी केली नाही वडिलांनी. न जाणून जर काशी बघून जर आनंद झाला आणि उठले वडील, तर मुलीलाही आनंद वाटला. मुलगी धावत गेली आणि धावत दरवाजाजवळ गेली. बघता तर जिवंत आहे, पण दुसरा माणूस आहे. त्या ग्रस्ताला विचारलं, का रे माझे वडील कुठे आहेत? त्याने सांगितलं, 3 किलोमीटरच्या अंतरावर
मला थंडी वाजत होती. मी गाडीमध्ये बसलो आणि गाडीमध्ये बसल्यानंतर मी त्यांना पायाने काय केलं, गाडीच्या खाली आणि मी टाकलं आणि या ठिकाणी 4 किलोमीटर अंतरावर मी त्यांना टाकून दिलं. त्या ग्रस्ताने प्रामाणिकपणाने उत्तर दिलं, ऐका आता सिद्धांतावर मला यायचं आहे. काशीमध्ये नेण्याकरता सगळे प्रयत्न केले, काशीमध्ये सगळी तयारी केली, पण तुकोबराय सांगतात त्याचं शरीर सुद्धा सज्जीना हो, या ठिकाणी त्याचं शरीर मेल्यावर सुद्धा काशीला गेलं नाही. तसं महाराज सांगतात या ठिकाणी मला हे चिंतन करायचं आहे, रामकृष्ण हरी मुखाला येण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. पण जगद्गुरु तुकोबराय पहिल्या शब्दात उत्तरार्धामध्ये लिहितात, या ठिकाणी नामाच्या ठिकाणी माझी प्रीती जडली राहिली. म्हणून महाराज संचिताला धन्यता देत आहेत, धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीशी प्रीत तुझी नामी. परमात्म्याच्या नामाच्या ठिकाणी माझी प्रीती जडली. महाराज संचिताला धन्य देत आहेत. का हो तुकोबराय, वेळ कमी आहे तर या ठिकाणी धन्यता देत आहेत. बर, राहिलीशी प्रीत तुझी नामी. आम्ही जर चिंतन करू लागलो, परमात्म्याचं चिंतन करावं, फायदा सांगा, प्रयोजन सांगा. कोणताही माणूस फायद्याशिवाय चिंतन करत नाही. आजच्या काळामध्ये, वर्तमान काळामध्ये फायद्याशिवाय परमार्थ नाही, फायद्याशिवाय संसार नाही, फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट कोणी करायला तयार नाही. शास्त्रामध्ये सांगितलंय, एखादा मंद माणूस आहे तो सुद्धा फायदा सांगतो. सांगा, एखादा कामगार आहे तो पहिला विचारतो किती पगार देता आणि मग तुमच्या घरी कामाला येतो. प्रयोजन सांगा तर तुकोबराय प्रयोजन सांगतात. जर परमात्म्याचं चिंतन घडलं, या ठिकाणी जर चिंतन घडलं तर या ठिकाणी कुठल्याच प्रकारची भीती नाही, कुठल्याच प्रकारचा संदेह नाही. अभंगाचं गाडीकर महाराज दुसरं चरण. धन्य झालो आता यावी संदेहना, धन्य झालो आता यावी संदेहना, धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पड्या बाही काळा हाती मारा सांगतात. आम्ही धन्यता देतो, आमच्या जीवनात कुठल्याच प्रकारचा संदेह राहिला नाही आणि कुठल्याच प्रकारची भीती राहिली नाही. काळाच्या हातून आम्ही सुटलो. कारण काय, आम्ही परमात्म्याचं चिंतन केलं. हा त्याचं एकमेव कारण आहे. अभंगाचं सर्वात सार हे आहे. आपण जे नामस्मरण करतोय, पहिला या ठिकाणी पहिले कीर्तन आहे, नामसाधना करायची आपला 8 दिवस. महाराज सांगतात आम्ही परमात्म्याचं चिंतन केलं, त्यामुळं कुठल्याच प्रकारचा संदेह राहिला नाही आणि संदेहच नाही तर आम्हाला भीती सुद्धा राहिली नाही. कारण आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. महाराज सांगतात न पड्या बाही काळा हाती, काळाच्या हातून आम्ही सुटलो.
कारण काळाच्या हातून सुटलं लक्षात वैद्य बाबा सांगायची. अरे एक जर देवाचं नामस्मरण केलं तर लक्षात ठेवा काळ सुद्धा त्या माणसाला घाबरतो. मला तिकडे जायचं नाही जास्त, तर या ठिकाणी न पड्या बाही काळा हाती. कारण काळाच्या हातून सुटण्याकरता एकमेव रामबाण उपाय म्हणजे परमात्म्याचं चिंतन. जगाच्या कडे दुसरं कुठलाच उपाय बघायची गरज नाही, लक्षात ठेवा. हा, कारण असा नियम आहे शास्त्राचा की कोणत्याच माणसाला जर आपल्या जीवनात दुःख यावं असं वाटत नसेल तर फक्त एकच काम करायचं, परमात्म्याचं चिंतन करायचं. आणि ते करत असताना सरळ आणि सोपं चिंतन करायचं, लक्षात ठेवा. ज्ञानोबा सांगतात कोणत्याच माणसाला दुःख यावं असं वाटत नाही, कोणत्याच माणसाला दरिद्री यावी अशी वाटत नाही. ऐका, कोणालाच तरी असं वाटतं का एखादं भिकारी आपण व्हावं? ज्ञानोबराची भाषा, कारण ज्ञानोबराची भाषा एवढी गोडे. ज्ञानोबराय सांगतात आघा रोग काय रोगिया, आवडे दरिद्र दारिद्र्या. नाविलाजानं आपला रोग सहन करावा लागतो. कोणत्याच व्यक्तीला कुठलाच आजार यावा असं वाटत नाही, पण आल्याशिवाय राहत नाही. ऐका, एवढे आजार आहेत आपल्या शरीराला, प्रत्येकाचं मॉडेल चांगलं आहे, पण मध्ये किती पोकरले प्रत्येकाला विचारा. तर महाराज सांगतात आपण काय फोन केला का एखाद्या पाहुण्याला आपण फोन करतो तसं एखाद्या आजाराला फोन केलाय का? तुम्ही आमच्याकडे या आणि आमच्या शरीरामध्ये वास्तव्य करा, लक्षात ठेवा. हा, तर महाराज सांगतात जसं एखादा आजार एखाद्याला आवडत नाही तसं दरिद्री माणसाला सुद्धा दरिद्री आवडत नाही. तसं या ठिकाणी मला हे चिंतन करायचंय. हे घालवण्याकरता महाराज सांगतात न पड्या बाही काळा हाती. हा, मग त्याला काय चिंतन आहे? तर एकमेव साधन आहे, ते म्हणजे परमात्म्याचं चिंतन. ते कसं आहे? तर या ठिकाणी पुरुष मंडळी पहिल्या दिवसाची सेवा सर्वांनी हातवरती करा. महिला मंडळ आपले सर्वांचे फोटो काढायचे, विठोबले सर्वांचे फोटो घ्या. सर्वांनी महिला मंडळ पुरुष मंडळ जरा हा थंडी येणार नाही. ब्रह्मरस घेही काढा तेने पिढा वारेल. महाराज सांगतात पत्ते नाम विठोबाचे. हा, या शब्दावर मी कीर्तन ऐकलं होतं. वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले हा संस्थेमध्ये पत्ते नाम विठोबाचे. बुवा, एक जर परमात्म्याचं नाम जर मुखाला आलं ना, जर चिंतन केलं तर कुठल्याच प्रकारची व्याधी राहत नाही. महाराज सांगतात कारण काय? त्याला संगती महत्वाची पहा. कारण संगतीचा परिणाम ऐका, माणसावर विशेष नाही. एवढ्या कीर्तन जर एखादी संगती जर लाभली, एखादा शब्द जर कानावर पडला तर संतांच्या वचनाने आपलं जीवन परिवर्तन होतं. संताचे संग गोड प्रमाण दिलं. वेळ आपल्याकडे मर्यादित, फक्त 5 मिनिटात सेवा समाप्त करायची. कारण म्हणणारेत हा, कारण थोडंसं मी बोलणारा महाराज आहे. हा, गोड प्रमाण दिलं. संतांचे संगती सर्व काळ. तुकोबराय पुढे एक सांगतात बैसता संतांचे संगती अनेक प्रमाण आहेत. हा, मला हे चिंतन करायचं. लक्षात ठेवा, माणसावर परिणाम होतो यात विशेषता काही नाहीये. संगतीचा परिणाम लक्षात ठेवा, संगतीचा परिणाम पक्षावर होतो, संगतीचा परिणाम प्राण्यावर होतो आणि संगतीचा परिणाम निर्जीवावर सुद्धा होतो. लक्षात ठेवा. एवढी एक उदाहरण सांगायचं, सेवा समाप्त करायची. संगतीचा परिणाम लक्षात ठेवा. एका राजाने 2 पोपट पाळले. 2 पोपट पाळले आणि एक पोपट, कारण तो हौशी होता, कारण पूर्वीचे राजे महाराजे हौशी असायचे. शेवटचा दृष्टांत सेवा समाप्त करायची वेळेतच. 2 पोपट पाळले आणि 2 पोपट पाळल्यानंतर त्याने सांगितलं आता किती दिवस माझ्याकडे ठेवायचे, आपण त्याची विभक्त करू. एकाच घरातून 2 पोपट आणले. एक पोपट त्याने ब्राह्मणाच्या घरी ठेवला. ऐका संगतीचा परिणाम. एक पोपट ब्राह्मणाच्या घरी ठेवला आणि एक पोपट कसायाच्या घरी ठेवला. ऐका, 1 महिना झालं. 1 महिना झाल्यानंतर पुन्हा प्रधानला सांगितलं, प्रधानजी आपण जे पोपट आणले होते ते 1 महिने दरबार भरवायचा आहे आणि त्या ठिकाणी काय शिकलेत हे आपण लोकांना सांगायचं आहे. राजाचा आदेश होता. प्रधानजी गेला, ज्याच्याकडे पोपट होता त्याला बोलवलं, पोपट घेऊन यायला सांगितलं राजाने. असा आदेश काढला. दोघंही या ठिकाणी आले. ऐका, हजारो लोक जमले ती पाहण्याकरता. पोपट या ठिकाणी काय बोलतायत, काय संगती लाभली पाहण्याकरता मार्मिक दृष्टांत आहे. ज्यावेळेस जो ब्राह्मणाच्या घरचा पोपट होता त्याला त्या ठिकाणी आदेश केला. ब्राह्मणाला सांगितलं, सांग तुझ्या संगतीमुळं तो पोपटावर काय परिणाम झाला याचं उत्तर मला दे. कारण तो ब्राह्मणाचा पोपट होता.
ब्राह्मणाला सांगितलं आणि ब्राह्मणाने त्या पोपटाकडे इशारा केला, आदेश दिला. तो या ठिकाणी पोपट इतका गोड बोलू लागला, शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम, अनेक मंत्र म्हणू लागला, विष्णू सहस्रनाम म्हणू लागला आणि या ठिकाणी गीतेमधील उच्चार करू लागला. सशंक चक्रम सकृत कुंडलम सपीत वस्त्रम सशुरेक्षरम सहार वक्षस स्थलकोस्तुभा श्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्. इतका गोड मंत्र म्हणू लागला, गायत्री मंत्र म्हणू लागला. राजा प्रसन्न झाला. सांग काय तुला देऊ याच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेस ब्राह्मणाने सांगितलं, काहीच नको मला. पोपटाच्या या ठिकाणी शब्बासकी सुरू लागली. वा, पोपट असा होता, असा असावा. आणि नंतर 2 मिनिटं झालं, 3 मिनिटं झालं, 4थ्या मिनिटाला जो या ठिकाणी मुसलमानाच्या घरी, कसयाच्या घरी जो पोपट होता त्याला टेबलवर ठेवलं आणि सांगितलं, सांग आज तुझा मित्र ब्राह्मणाच्या घरी त्याने आता पाहिलं काय बोलला ते सांग. तुला तुझ्या मालकाने काय परिणाम केला, काय शिकवलं सांग, काय शिकवलं सांग म्हटल्यानंतर तो कुठला पोपट होता? मुसलमानाच्या घरी, कसयाच्या घरी. ऐका, मुसलमान सुद्धा भाग्यवान, लक्षात ठेवा, त्यांना नावं ठेवायची ना मला, पण तो कसयाच्या घरचा पोपट होता. त्याने काय उच्चार केला या ठिकाणी नॉन स्टॉप राजाला 17-18 शिव्या दिल्या. 17-18 शिव्या राजाला. राजाचा अपमान झाला. एवढ्या प्रजासमोर जर मला शिव्या देतोय. राजाने सांगितलं प्रधानला, आण तलवार, याची मान का शिरशात कर माझ्या समोर. पण त्या प्रधानजी हुशार होता, कारण प्रधानने सांगितलं, राजा साहेब त्याला मारू नका. का मारू नका? का मारू? एवढ्या लोकांसोबत माझा अपमान करतोय. तर प्रधानजीने उत्तर दिलं, राजा साहेब जो ब्राह्मणाचा पोपट होता ना, तो मंत्र म्हणत होता, त्याचा गुण नाहीये. जो कसयाचा पोपट आहे तो तुम्हाला शिवाय देतोय, त्याचा दोष नाहीये. राजाने सांगितलं, उत्तर मला दे. त्यावेळेस त्याने सांगितलं, राजा साहेब, कारण त्यावर संगती होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गायत्री मंत्र चालायचा, यज्ञ चालायचा ब्राह्मणाच्या घरी, भूदेवाच्या घरी. मग त्या संगतीचा परिणाम झाला. आणि याच्या घरी सकाळपासून मारायचं का, तोडायचं का, टाकडे टोकड्याचा आवाज यायचा आणि शिव्याचा ऐकायचा. मग त्याचा परिणाम असा झाला, त्या ठिकाणी तोच पोपट होता, तो सुद्धा बोलला असता मंत्र, पण संगती त्याला कसयाची लागली. म्हणून हा लक्षात ठेवा, त्याचा गुण नाही, याचा दोष नाही. मला हे सांगायचं काय? राजाने सांगितलं, घडलं कशाने? त्या प्रधानजीने उत्तर दिलं, राजा साहेब हे सर्व घडलं संगतीने. तसं तुकोबराय सांगतात, आमच्या जीवनात घडलं कशाने सगळी गोष्ट? तर महाराज सांगतात, आम्हाला ब्रह्मरस सेवन करायला मिळाला. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती, सर्व काळ संतांच्या संगतीमुळे आम्हाला मिळालं. हा झाला संगतीचा परिणाम, हा झाला अभंगाचा शब्दाशब्द सरळ थोडक्यात अर्थ. काहू तुकोबराय हे करण्याकरता, हे सगळं या ठिकाणी तृप्तता महाराज सांगतात, हे सगळं करण्याकरता तुका म्हणे पोट धालेची निधाय, खादलेची खाय आवडीने. कारण किती सेवन केलं तर एखादा आवडीचा विषय मगाशी बोललो, माणसाला सेवन करावं वाटतं. ज्ञानोबाराय सांगतात, आवडी आणि लाजवी, व्यसने आणि शिनवी. ज्या माणसाला आवड आहे ना, लाज वाटत नाही. ज्या माणसाला शिन आहे ना, त्याला व्यसन वाटत नाही. आमची आवड आहे परमात्म्याची सेवा करण्याकरता. मग कोणती सेवा? तर महाराज सांगतात, धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पड्या बाह्य काळा हाती, धन्य मी मानेन आपुले संचित, राहिलेशी प्रीत तुझे नामी. हा झाला अभंगाचा शब्दाशा सरळ सरळ अल्पशा वेळेने, अल्पशा बुद्धीने, अल्पसा चिंतन करण्याचा प्रयत्न केला. कारण पहिला दिवस आहे. या ठिकाणी धावती सेवा करायची वेळेतही पुढं अनेक लोकांना पुढचा प्रवास आहे. थंडीचे दिवस आहेत. बरोबर 8 ते 10 कीर्तन आहे. नवीन 8 ते 8:30 ते 10:30 टायमिंग आहे. बरोबर वेळेतच सेवा समाप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी सुंदर असं नियोजन. तर महाराज सांगतात, आपल्याही जीवनामध्ये आज हा संदेश घरून घेऊन जायचा आहे की आपल्या जीवनात लौकिक धन नाही, तर सर्वात महत्त्वाचं आध्यात्मिक धन कोणतं असेल तर महाराज सांगतात परमात्म्याचं चिंतन. आणि ते कसं करायचं तर महाराज सांगतात, धन्य मी मानेन आपुले संचित, राहिलीशी प्रीत तुझी नामी. इकडे बघा, तर या ठिकाणी नामाच्या ठिकाणी माझी प्रीती जडली राहिली, म्हणून महाराज त्याला धन्यता देत आहेत. हेच भाग्य आपलं आहे की महान संतांची सेवा सज्जन तुमच्याकडनं घडतीये, म्हणून आपण भाग्यवान आहात. समस्त ग्रामस्थ मंडळी तुम्हाला धन्यवाद देतो की ऐश्वर्य संपन्न संत, राष्ट्रीय संत श्री संत भगवान बाबांची सेवा तुमच्याकडनं या ठिकाणी त्यांची घडते. कारण त्यांची घडती याचा तुम्ही भाग्यवान आहात
की त्यांची एक सेवा आपल्याकडनं घडते. म्हणून अशीच आपल्याकडनं सेवा घडावी. म्हणून आजच्या कीर्तनात परमात्म्याकडे एवढंच आज आपण बोलूया आणि एवढंच या ठिकाणी परमात्म्याला विनंती करूया की हे कार्य करत असताना 25 वर्ष झालं परमात्म्याची सेवा, बाबांची सेवा आमच्याकडनं घडली. फक्त एकच मागूया की या ठिकाणी मागायचा आजच्या कीर्तनात विनवणी करूया. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. आणि एकच विनंती करूया भगवान बाबाच्या चरणी, नामामने केशे राजा केला नेम चालवी माझा. हीच परमात्मा सेवा आपल्याकडनं घडावी. तुम्हाला धन्यवाद देतो. समस्त ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, जेवढे काही दाते असतील, हितचिंतक असतील, सर्वाला धन्यवाद देतो. कारण बाबांची सेवा आपल्याकडनं घडते. कारण बाबांचीच या ठिकाणी बाबाच्या नावाच एवढी किमी आहे की ज्याने ज्याने बाबांचं नाव घेऊन कार्य सुरू केलं की त्या व्यक्तीला जे कार्य करण्याला काहीच कमी पडत नाही. हे या ठिकाणी हे बाबांचं या ठिकाणी तपश्चर्याचं फळ आहे. म्हणून आपण बाबाच्या नावाखाली सप्ताह करताय, काहीच कमी पडत नाही आणि पडणारच नाही. कारण तुम्ही भाग्यवान आहात, सेवा घडते. असो 25 वर्ष झालं आणि 25 वर्षाच्या रौप्य महोत्सव वर्ष पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि बळीराम महाराजांचे निमंत्रण या ठिकाणी, अर्थात ग्रामस्थांचं निमंत्रण त्यांना, त्यांचं निमंत्रण मला, तर या माध्यमातून त्यांच्याकडनं या ठिकाणी सेवा घडते. मी माझं परम भाग्य समजतो. पुनश्च एकदा झालेली कीर्तन रूपी सेवा ऐश्वर्य संपन्न संत राष्ट्रीय संत श्री संत भगवान बाबाच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि वैकुंठवासी समाजयोगी त्यागमूर्ती श्री गुरु गुरुवर गोविंद महाराज केंद्रे महाराजांच्या चरणामध्ये सेवा समर्पित करतो. आणि सर्व आपण पितृतुल्य मातृतुल्य सर्वांच्या चरणामध्ये सेवा समर्पित करत असताना फक्त 2 मिनिटं घेणारच आला सुद्धा वेळेत शॉर्टकट फक्त सिंगल घेणार आहोत. तर या ठिकाणी आपलं भाग्य आहे की महाराजांची सेवा, भगवान बाबाची सेवा आपल्याकडून घडते. फक्त 2 मिनिटं याच्याकरता घेणार आहे. तर कधी लक्षात ठेवा, आंधेमध्ये आलात तर या ठिकाणी भगवान बाबांनी ज्यांना या ठिकाणी पैठणला दिंडीमध्ये मांडीवर घेऊन एक माळ घातली आणि भगवान बाबांच्या दिंडीमध्ये ज्याने पताका घेऊन सेवा केली, वैकुंठवासी समाज गुरुवर गोविंद महाराज केंद्रे महाराजांनी सेवा केली. आणि तेच महाराजांचं कार्य आयुष्यभर, कारण गुरुनी जे कार्य कोणतं केलं तर बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली. गुरुवारे महाराज सांगायचे, म्हणून आपण सुद्धा का वाचू नये, नुसतं वाचू नये असं नाही तर लोकाला सुद्धा सांगावं. म्हणून गुरुवारे महाराजांनी संकल्प केला. आणि तो संकल्प म्हणजे या ठिकाणी कधी आळंदीला आलात तर अंतिम टप्प्यात आता फक्त 20% काम बाकी आहे. भगवान बाबाच्या कृपेने गुरुवारे गोविंद महाराज केंद्रे महाराजांच्या आशीर्वादाने आणि महाराजांनी संकल्प केला. तो कोणता संकल्प? जनाबाई महाराज सांगतात, ते हे माये ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. आळंदीमध्ये सर्वात असं मोठं दीपान असं मंदिराचं काम सुरू आहे. आणि ते म्हणजे एकदम आता अंतिम टप्प्यातलं काम आहे. 80% काम झालेलं आहे. फक्त आता 20% काम बाकी आहे. या ठिकाणी संपूर्ण ज्ञानेश्वरी कोरायचं काम झालंय, संपूर्ण फरचीचं काम झालंय. आता फक्त अजून 3 ते 4 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. कारण फक्त कलरचं काम आणि POPचा खर्च आहे या ठिकाणी बाकी आहे. तर अंतिम टप्प्यातलं काम आहे. अतिशय आता कुठूनही तुम्ही आलात तर अष्टकोनी मंदिर तुम्हाला दिसेल, संपूर्ण ज्ञानेश्वरी त्या मंदिरावर कोरून सगळे झालेले अंतिम टप्प्यातलं काम आहे. एकच जाताना तुम्हाला विनंती करेल, कारण तुम्ही दाती आहात. कारण कंडारी गाव असं आहे की महाराष्ट्रामध्ये खूप गावं पाहिली आहेत गावं, पण कंडारी गाव असं आहे की कोणालाच कधीच विनमुख न पाठवणार, जेवढं काही शक्य होईल तेवढं देणार आहात. लक्षात ठेवा, अनेक महाराजांच्या परंपरेमध्ये आणि विशेष या ठिकाणी गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थानला आपल्या जिल्ह्यातून विशेष मदत समस्त ग्रामस्थ मंडळ कंडारीकरांची आहे. लक्षात ठेवा, अतिशय मोठी मदत तुमची आहे. गुरुवारी महाराज असताना मी सुद्धा त्यावेळेस साक्षीदार आहे की महाराजांची सेवा करत असताना विद्यार्थी अवस्थेमध्ये आम्ही होतो. त्या वेळामध्ये तुम्ही ज्यावेळेस गुरुवारी महाराज येत असतात आणि गावामध्ये महाराज आल्यानंतर कधीच तुम्ही त्यांना विनमुख पटला, कोणी 11,000 असतील, 21,000, 51,000, 1,00,000 अशी आपण देणगी दिली आहे. अन्नदानाच्या माध्यमातून सुद्धा आपली खूप मोठी उपकार संस्थांवर आहेत. आम्ही सुद्धा उपकाराची फेड आपकाने करणारे माणसं नाहीत, उपकारात जाणणारे माणसं आहोत. तुम्हाला हे चिंतन करायचं आहे. तर अंतिम टप्प्यातलं काम आहे. त्या कामाकरता ज्याला काही शक्य होईल तेवढं मदत करा. नाही देत आलं, एकच सूचना सांगेल की या ठिकाणी आपला कार्यक्रम झाल्यानंतर 18 जानेवारी ते 25 जानेवारी या कालखंडामध्ये गुरुवर्य महाराजांचं श्री गुरु गोविंद महाराज केंद्रे महाराजांचं 7वं पुण्यस्मरण सोहळा आळंदीमध्ये संपन्न होत आहे. 18 जानेवारी ते 25 जानेवारी या कालखंडामध्ये मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.
आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.